नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे भारतीय संविधानावर आधारित 30 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर। मित्रांनो, हमाल, शिपाई भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे असे भारतीय संविधानावर आधारित 30 प्रश्न आणि उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। लक्षात असू द्या, भारतीय संविधानावर आधारित आपल्याला 1000 प्रश्न आणि प्रश्न बघायचे आहेत आणि ते आपण या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि आपला आजचा टॉपिक आहे नंबर 1, पार्ट क्रमांक 1। आपला हा पार्ट क्रमांक 1 आहे आणि त्यामध्ये 30 प्रश्न आपण हे घेऊन आलेलो आहेत। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? काय म्हटलं आहे? भारतीय संविधान कधी लागू झाले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी 1950 साली भारतीय संविधान लागू करण्यात आले आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनेक देशांच्या संविधानांचा मिलाप करून भारतीय संविधान बनवण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात किती भाग आहेत? सध्या म्हटलं आहे तर भारतीय संविधानात किती भाग आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 25 प्लस वाढलेले इतके भारतीय संविधानात भाग आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात सुरुवातीला किती कलमे होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 395 कलमे हे भारतीय संविधानात सुरुवातीला होती। पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निवडणूक मंडळ हे भारताचे राष्ट्रपती निवडत असतात। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वोच्च न्यायालय आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील प्रस्तावना कोणत्या मूल्यावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे लोकशाहीवर, समाजवादावर आणि धर्मनिरपेक्षावर भारतीय संविधानातील प्रस्तावना या मूल्यांवर आधारित आहेत। पुढचा प्रश्न आहे, मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत। पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागामध्ये आहेत? तर याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। याचं उत्तर कमेंट नक्की करा, पण कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, राज्याचे धोरण निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भाग 4 मध्ये राज्याचे धोरण निर्देशक तत्त्वे आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हे भारतीय संविधान तयार करण्यासाठी लागला आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर याचं उत्तर आहे पंडित नेहरू, म्हणजे पंडित जवाहर नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। लक्षात असू द्या, हे सर्व प्रश्न
संविधानावर आधारित भारतीय संविधानावर आधारित कोणता ना कोणता प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षामध्ये हमखास विचारला जातो. त्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर मी तुमच्या सर्वांसाठी या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहेत. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आम्ही भारताचे लोक. या प्रस्तावनेने भारतीय संविधानाची प्रस्तावना या शब्दाने सुरू होत असते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12 अनुसूच्या आहेत. लक्षात असू द्या, भारतीय संविधानामध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत हा एक डॅश डॅश देश आहे. तर भारत एक हा संघराज्य देश आहे. काय म्हटलं आहे? भारत हा एक संघराज्य देश आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कायद्याचे राज्य कोणत्या तत्वावर आधारित आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, समानता. यावर भारतीय कायद्याचे राज्य या तत्वावर आधारित आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नागरिकत्व कोणत्या भागात आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक बी, भाग 2 मध्ये भारतातील भारतीय नागरिकत्व या भागामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत अधिकार कधी स्थगित होऊ शकतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, युद्ध काळामध्ये मूलभूत अधिकार स्थगित होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, संविधान दुरुस्ती कोण करत असतं? तर संसद. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संसद हे संविधान दुरुस्ती करत असतं. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 124 मध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय या कलमावर स्थापन झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे, राईट टू इक्वॅलिटी कोणत्या भागात आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भाग 3. यामध्ये राईट टू इक्वॅलिटी या 3 भागामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात आपत्कालीन स्थिती कोण जाहीर करत असतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती हे आपत्कालीन स्थिती जाहीर करतात. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 वर्षाचा असतो. लक्षात असू द्या, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर हा 6 वर्षाचा असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लोकसभेचं जर विचारला तर 5 वर्षाचा सांगायचा आणि राज्यसभेचं जर विचारला तर 6 वर्षाचा सांगायचा. पुढचा प्रश्न आहे, संविधानातील दुरुस्ती कोणत्या कलमानुसार होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 368. कलम 368 मध्ये संविधानातील दुरुस्ती 368 कलमानुसार होत असते. पुढचा प्रश्न आहे, फंडामेंटल ड्युटीज कोणत्या वर्षी समाविष्ट झाली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1976 साली फंडामेंटल ड्युटीज समाविष्ट झाली आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न घ्या, भारतात एकच नागरिकत्व आहे का? तर याचं उत्तर आहे होय. पर्याय क्रमांक ए, होय, भारतात एकच नागरिकत्व आहे. मित्रांनो, तुम्हाला जर स्पर्धा परीक्षांसाठी कोणत्याही टॉपिकवरती PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्याकडे PDF प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे पॅटर्न किंवा मग क्वेश्चन पेपर आणि सर्व PDF नोट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे. तुम्हाला PDFची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटेल. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.